जीएसटी बाबत सुरू झालेल्या विशेष अधिवेशनाची संसदेने मंजूर केलेल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी कायद्याच्या धर्तीवर राज्य सरकारचा जीएसटी कायदा मंजूर करण्यासाठी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे। अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जीएसटीचे विधेयक मांडलं। एकूण 3 विधेयकांपैकी 2 विधेयकांवर विधानसभेमध्ये ही 2 विधेयकं संमत झाली आहेत। तिसरं विधेयक उद्या मांडलं जाण्याची शक्यता आहे। अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधक आणि शिवसेना गोंधळ घालतील अशी शक्यता होती। मात्र अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी चर्चा केल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी कामकाजात सहभागी झाले। या विधेयकामुळे एलबीटी आणि जकात रद्द होणार असल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलंय। मात्र या निमित्तानं विरोधकांनी अर्थमंत्र्यांना कोंडीत पकडायचा प्रयत्न केला। या विधेयकामुळे 130 वेगवेगळे करविषयक कायदे संपुष्टात येणार असल्याचं अर्थमंत्री म्हणाले होते। राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी हा मुद्दा पुढे आणत नेमके कुठले कायदे रद्द होणार आहेत असं विचारलं। त्यावर अर्थमंत्र्यांनी तितक्याच खुमासदार पद्धतीने उत्तर दिलं। जीएसटीच्या संदर्भामध्ये पूर्वीपासून हे मंजूर व्हावं अशी सगळ्यांची अपेक्षा। आता भारतामध्ये नवे कर लावण्याच्या व्यवस्था पुन्हा जन्माला येणार नाहीत। ही एक फार मोठी निरसित करतोय कायदे, हे ठीक आहे, पण हे कायदे निरसित केलेले या सभागृहाने मान्य केलेले हे महाराष्ट्राच्या स्थापनेच्या आधीपासून आलेले बरेचसे कायदे आहेत की जे आज आपण त्यांना निरोप देतोय। कायद्याचं स्वागत करणं हा एक प्रकार असू शकतो, पण याच कायद्याने महाराष्ट्राचं जनजीवन अनेक वर्ष चालू होतं। काही चांगलं असेल, काही वाईट असेल, पण रेग्युलेटरी अथॉरिटी सारखे हे कायदे आपण सगळ्या रेग्युलेटरी अथॉरिटीने वापरले आणि त्यामुळे अशा कायद्यांना असं गडबडीत निरोप देणं हे फारसं योग्य नाही। जे कायदे आपण साधारणतः निरसित करतोय याचा अर्थ असा नव्हे की अनेक वर्षापासून या कायद्याचा प्रशासकीय यंत्रणेने उपयोग करून राज्य चालवलं, आता या कायद्यांना आपण गुड बाय टाटा म्हणतोय असा नसून, जयंतराव हे कायदे आता पहिल्यांदा असे अनेक कायदे होते आणि प्रत्येक कायदा दुसऱ्याला हम आपके है कोण म्हणायचा। आता जीएसटी मध्ये हम साथ साथ है, सर्व कायदे एकत्र आ गए। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।